आणि उद्धव ठाकरे राजकारणामध्ये इतके बिझी झालेले असताना त्यांचे चिरंजीव मात्र थंड वेळेमध्ये जाऊन गारव्याचा मस्त आस्वाद घेत आहेत. विदेशातल्या कुठल्या तरी अज्ञात स्थळी शांततेचा आस्वाद घेत असताना अचानक आदित्य ठाकरे यांना निरोप आला आणि ते मनाविरुद्ध ब्रेक घेऊन मुंबईला रवाना झाले. मालकाची खप्पामर्जी होईल, मालक नोकरीवरून काढून टाकेल या भीतीने ते मुंबईला रवाना झाले. त्यांनी राहुल गांधी यांच्या सभेला हजेरी लावली आणि त्याच्यानंतर तडक ते पुन्हा मुंबई बाहेर पडले. संसदेचे अधिवेशन असो, विधानसभेच्या निवडणुका असो किंवा लोकसभेच्या निवडणुका, एकदा ध्यानाची सुरसुरी आली तर तडक बँकॉकला रवाना व्हायचं, तिथे ध्यान करायचं. हे राहुल गांधींचं वैशिष्ट्य आहे. आणि ध्यानाची सुरसुरी जेव्हा राहुल गांधींना येते तेव्हा त्यांना लोकसभा निवडणुका, विधानसभा निवडणुका, संसदेचं अधिवेशन अशा फालतू गोष्टी कधी रोखू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना जेव्हा केव्हा ध्यान करायचं असतं तेव्हा राहुल गांधी बँकॉकच्या दिशेने रवाना होतात. बहुधा हेच वैशिष्ट्य आदित्य ठाकरे यांनी सुद्धा उचललेलं दिसतंय. ध्यान धारणेसाठीच ते कुठेतरी रवाना झालेले आहेत. विरोधक मात्र त्यांच्या नावाने उगाच ठाणाणा करतायत, प्रश्न करतायत की गेला आदित्य कुणीकडे.